काळ्या मसाल्याची भाजी करायची असेल तर मग खोबरं टाकायचं आणि त्याला थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकायची आणि शेंगदाणे पण थोडे लावायचे. कांदा ते तर असतोच. शेंगदाणे शक्यतो कमीच वापरायचे भाजीला. आपल्याला कसं वाटतं शेंगदाणे टाकून भाजी छान होती, शेंगदाणे आणि घट्टपणा उतरतो असं एक आपल्याला वाटतं, म्हणून आपण जास्तीत जास्त शेंगदाणे टाकत असतो. पण शेंगदाणे चांगले नाही आहेत, त्याच्यामुळं पोटात पण गडबड होती शेंगदाण्यामुळं आणि पित्ताचाही त्रास होतो जास्त आपल्याला शेंगदाणे. तेलकट आहेत ना ते, आणि भाजून असे थोडे मंद गॅसवर थोडेसे त्याला छान भाजले ना तर त्यातील तेलकटपणा कमी होतो शेंगदाणे. ताई उठ ना, बघा किती ताईला उठ 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 म्हणावं लागते, इतकी झोपती ना. चल बाळा उठा, तुझे 2 ते छोटे 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 बाळा उठवा. चहा चपाती खायचा टाइम झालाय, चला. तर मी आता शेंगदाणे भाजून घेतले आणि ह्याच्यात थोडेसे असे धने पण घेतले, थोडेसे जास्त पण नाही घ्यायचे धने. आता मसाला मी तयार करते. थोडी हळद आणि किंचित आपली लाल मिरची, बस. काही जास्त सामग्री लागत नाहीये कारल्याच्या भाजीला. साधी सिंपल आणि आपल्या गावच्या पद्धतीने मी बनवणार आहे. तशी कारल्याची भाजी जे त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतात. काही जण कारल्याची भाजी बनवायची असतात तर त्याच्यामध्ये थोडंसं गुळ पण टाकतात, की का तर कडू नाही लागावं म्हणून गुळ भाजतात त्याच्यामध्ये. मॉर्निंग. काय भाजी आज स्पेशल? तुझी गुड मॉर्निंग चालली आत्ताशी. कारल्याची भाजी बनवायची, खारे आपण खारे मसाल्याचं वांग बनवतो ना तसं. मसाला तयार करून घेतला मी. कोथिंबीर थोडी थोडी कापून घ्यायची. मीठ टाकलेलं नाही, त्यात मीठ टाकायचं. मुलींनी थोडंसं चवीपुरतं थोडंसं मीठ जास्त ठेवावं, म्हणजे थोडं किंचित जास्त ठेवलं ना तरी चालतंय. भाजीत कमी टाकता येतं. हां, भाजीत कमी कारल्यात थोडं मीठ जास्त असलं ना कडवट होणं कमी होतो. असं काढून घ्यायचं मीठ टाकल्यानंतरच. मस्तपैकी छान असं कारलं बनवायचं, मिठाचं खारं कारलं, खारं. मीठ टाकल्यामुळे मसाल्याला असं थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं. असं जो आपलं असं मोकळीन पाणी असतो त्याच्यामध्ये तो कमी होतो, म्हणजे असं असं घट्ट होतं. शिजून नाही घेतलेलं कारलं, एकदम असं डायरेक्टलीच होतं भरणार आहे त्याच्यामध्ये. आणि एक दक्षता घ्यायची, कारल्याचा बाहेरचा असा मसाला बाहेर निघला नाही पाहिजे. असा ठासून मसाला भरायचा त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर आवडत असेल ना ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ भरलं ना तुम्ही, मीठ आणि मिठानंतर जरी तुम्ही असा मसाला भरला तर मी मीठ नाही भरलेलं. मीठ सुरुवातीला थोडं मीठ भरून
झालं भरलं सगळ्या. हा भरून झालं. वाफेवर शिजवायचं का? उरलेला मसाला. प्लेट ठेवायची. कमी गॅस का फुल गॅस? नाही, गॅस कमी करायचं. बरं, अजून थोड्या वेळाने दाखव मग. करती झालं कारलं दाखव. नाही शिजते. चपातीचं पीठ मळ. तयार व्हायला तरी 20-30 मिनिट लागतात त्याला. रात्रीचा कारण ते मंद गॅसवर शिजवायचे ना, मंद गॅसवर शिजवायचे त्याच्यात. आणि पाणी नाही टाकायचं. पाणी नाही टाकायचं असं नाही ताई. तर समजा आपल्याला थोडीशी गरज आहे, खाली लागल्यासारखं वाटतच नाही, नुसतं त्याला तो शिजत नाही. किंचित थोडं सुटी असं थोडं बस एवढं असं बस इतकं पाणी थोडं थोडं टाकायचं. शिजायला वेळ लागतो. बर. कारलं मस्त झाले. हा तर मुलींना आपलं कारलं तयार आहे. आणि गॅस बंद केला ना. बघा मस्त झाले, छान झाले. प्लेटीत काढून घेते. हा तो मसाला राहू दे कढईतला मला तसा. मुलींना दाखवते ना, मुलींना माझ्या लेकी खाते ना कारल्याची भाजी. अरे कुठं पडलं? तर प्लेटीत. अरे बापरे, कुठं पडलं आजीच्या हातातून. तर मुलींना बघा, इतकं सुंदर असं छान कारलं तयार झालेले. तुमच्या मावशीच्या हातचं कारलं तुम्ही नक्कीच बनवून पहा. मंद गॅसवर ठेवायचा, मसाला भरायचा, कारले शिजून नाही घ्यायचे, काय नाही, कापायचे डायरेक्टली. डायरेक्ट त्याच्यामध्ये मसाला भरायचा, तेल भरपूर वापरून त्याच्यामध्ये कारलं मंद गॅसवर शिजवायचं. लागेल तसं थोडंसं किंचित एक चमचा पाणी तुम्ही त्याच्यावरती म्हणजे टाकू शकता झाकण ठेवल्यानंतर. आणि झाकण बाकी घट्ट ठेवायचं, म्हणजे कसं ते वाफ पूर्णपणे आत दाबले गेली पाहिजे. तर असं हे कारलं बघा हे झालेला आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला मावशीने बनवलेलं गावच्या पद्धतीने कारलं, तर मला नक्की कळवा कमेंटमध्ये.